नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र SCRT ॲपवरती निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाची जे स्तर निश्चितीकरण नोंदणी कशी करायची याविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम प्ले स्टोअरवरती जाऊन निपुण महाराष्ट्र SCRT असलेला ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल. ओपन केल्यानंतर त्या सुरुवातीला नाव, टीचरचं नाव येईल, त्याचं पद येईल. त्यानंतर स्टाफ ID देखील आपल्याला दिसेल. शाळा निवडा. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला 4 टॅब दिसत आहेत. एक होम आहे, दुसरा आहे निपुण महाराष्ट्र प्रकल्पाबाबत शासन निर्णय त्याविषयी माहिती असेल. तिसरा आहे सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न. चौथा अभिप्राय आणि 5वं एक्झिट या ठिकाणी आपल्याला दिसेल. तर हे होम बटनावरती आपल्याला अशा प्रकारे स्तर नोंदणी दिसेल. तर आता बघूया आपण दुसरं जे आहे निपुण महाराष्ट्र या ठिकाणी त्याविषयी माहिती आपल्याला दिसेल. तिसरं आहे सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न. आपल्याला सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी भेटून जातील. निपुण महाराष्ट्र ॲपच्या अंतर्गत जे आपल्याला प्रश्न पडतील ते सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी आपल्याला भेटतील. आपण इथे पाहू शकता. त्यानंतर आहे पहा अभिप्राय. एक आपल्याला गुगल फॉर्म ओपन झालेला दिसेल. त्या ठिकाणी या ॲपविषयी आपला अभिप्राय आपल्याला नोंदवता त्या ठिकाणी येणार आहे. आणि पुढे आहे एक्झिट, त्याचे बाहेर पडण्यासाठी. आता आपण होम बटनावर क्लिक करून होमवरती जाऊया. स्तर नोंदणी. प्रत्यक्ष स्तर नोंदणी कशी करायची आपण बघूया. तर या ठिकाणी सुरुवातीला शाळा निवडा या बटनावरती क्लिक करूया. बघा, शाळा निवडा. आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसेल. शाळा निवडल्यानंतर आपल्याला इथं तारीख निवडा असं म्हटलेलं आहे. 18 मार्च 25 किंवा 19 मार्च. आपण 19 मार्च 25 तारीख निवडूया. तर निवडलेली आहे तारीख 19 मार्च 25. आता म्हणते इयत्ता शोधा. इयत्ता शोधा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असे सर्व त्या शाळेतील इयत्ता 2री ते 5वीचे वर्ग तिथे दिसतील निपुण महाराष्ट्र अंतर्गत. तर इथे बघा, आपण एक वर्ग चौथीचं एक नमुना आपण स्तर नोंदणी करून पाहणार आहोत. किंवा श्रेया नावाच्या विद्यार्थ्याचे नमुना स्तर निवडी आपण इथे करत आहोत. तर वाचन, लेखन, संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया या 4 जे अध्ययन स्तर आहेत त्याच्यात आपल्याला निश्चिती करून नोंदणी करायची आहे. सुरुवातीला आपण वाचन श्रेया या विद्यार्थिनीच्या यावर क्लिक करूया. बघा, या ठिकाणी वाचन, लेखन, संख्या आणि संख्यावरील क्रिया. वाचन पुढे आपल्याला दिसेल चाचणी घ्या. तर चाचणी घ्यावर आपण क्लिक करूया. आणि अगोदर आपण ऑफलाईन जो स्तर निवडला होता तो स्तर इथं निवडूया. बघा, स्तर 1 आपल्याला दिसेल. इथे एक उलटा ॲरो दिसेल. तर उलट्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व प्रकारचे खालचे स्तर त्या अंतर्गत येणारे इथे दिसणार आहेत वाचनांतर्गत. तर स्तर क्रमांक आपण 13 निवडूया आणि त्या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष वाचायला लावूया. महात्मा गांधीजींच्या जयंतीला सभागृह गच्च भरल्याने सर्व खुर्च्या भरल्या होत्या. तर अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचं वाचन घेतल्यानंतर आपल्याला खाली टॅब दिसेल. जर आपल्याला वाटत असेल पुन्हा रेकॉर्ड करायचं असेल तर पुन्हा करू शकतो. ऑडिओवर खाली क्लिक करायचं आहे आपल्याला दिसेल. आणि पडताळणीसाठी आपल्याला ते पाठवायचं आहे. बघा, पडताळणीसाठी पाठवा असं खाली आपल्याला नाव दिसतं. तिथं आपण क्लिक करूया. आणि क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पडताळणीसाठी आपला जो ऑडिओ आहे तो त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि मग ते सांगतील की हा स्तर योग्य आहे किंवा अयोग्य आहे. ऑनलाईनच आपल्याला स्तर निश्चित सुरू करणार आहे. किती मिनिटामध्ये ते किती कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी वाचलेलं आहे विश्लेषण आपल्याला दिसणार आहे. आणि या स्तरावर तो विद्यार्थी उत्तीर्ण झाला किंवा नाही हे देखील आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. तर या विद्यार्थ्यांनी एखाद्या बघा इथे पाहू शकता आपण उत्तीर्ण आहे. 100% टक्केवारी आहे. वाचनाचा वेग आहे 50 वर शब्द. प्रत्येक एका मिनिटाला 50 शब्द वाचनाचा स्तर या विद्यार्थ्यांचा आहे असं ते सांगत आहेत. त्यानंतर रिस्पॉन्स सबमिटेड सक्सेसफुली. सबमिट आपण सेव्ह करा बटनावर क्लिक केल्यानंतर तशा प्रकारे ते दिसणार आहे. म्हणजे हा वाचनाचा स्तर झाला. दुसरा आहे लेखन स्तर. त्यावर देखील चाचणी घ्यावर क्लिक करायचं. आणि जो आपण ऑफलाईन स्तर निवडला होता तो स्तर या ठिकाणी निवडायचा आहे. आणि त्या स्तराशी संबंधित
जे प्रश्न आहेत ते प्रश्न वहीवरती किंवा फळ्यावरती सोडवून घ्यायचे आहेत आणि त्याचे आपल्याला फोटो किंवा गॅलरीमधील फोटो देखील चालतो, तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। ज्याप्रमाणे वाचनची आपण स्तर निश्चिती केली तशी लेखनची स्तर निश्चिती कॅमेराद्वारे फोटोद्वारे आपण करणार आहोत। तर त्या विद्यार्थ्यांना आपण वहीवर जो स्तर आहे त्या संबंधित वाक्य, समजा 4 ते 5 वाक्य जोडाक्षर वाक्य लिहितो, तर तिथे बघा इथे कॅमेरा आणि गॅलरी ऑप्शन आहे आणि सेव्ह करा बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर एक नमुना दाखल आहे, आपण प्रत्यक्ष चाचणी न घेता तर अशा प्रकारे लेखनची देखील स्तर नोंदणी या ॲपद्वारे करू शकतो। कॅमेरा कसा ओपन करायचं पाहिलं, त्यानंतर संख्या ज्ञान यावर चाचणी घ्यावर क्लिक करूया। या देखील मध्ये देखील आपल्याला ऑफलाईन स्तर जो आपण निश्चित केला होता तो तिथं निवडायचा आहे आणि त्या विद्यार्थ्याला वहीवरती किंवा फळ्यावरती त्या प्रश्नासंबंधित संख्या वाचायला लावायच्या आहेत किंवा लिहायला लावायच्या आहे। जर आपल्याला संख्या वाचायच्या असतील तर ॲडव्ही बटन इथं दिसेल, त्यावर क्लिक करून त्या विद्यार्थ्याला ते वाचायला लावायचं आहे। जर लेखन असेल तर लेखन करायला अंकात असेल, अक्षरात असेल, त्या स्तरानुसार ते आपल्याला करायचं आहे आणि या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे। बघा इथं आपण पाहू शकता की ते अपलोड झाल्यानंतर एक स्तर नोंदणी आपल्या तिथं होईल आणि त्या ठिकाणी बॅक देखील आपण येऊ शकता। त्यानंतर आहे संख्या, बघा संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9, तर त्याचा फोटो आपल्याला अपलोड इथं करावा लागेल, त्यांनी वर नमुना दिलेला आहे। संख्या ज्ञान झाल्यानंतर आहे संख्यावरील क्रिया, यावर आपण क्लिक करूया। त्यामध्ये देखील ऑफलाईन जो आपण स्तर निवडला होता तोच स्तर निवडायचा आहे। एकूण स्तरापैकी ऑफलाईन फॉर्म आपल्या जवळच ठेवायचा आहे आणि त्या स्तरामध्ये काय बदल झाले असतील त्याच्या नोंदी देखील आपल्या त्या फॉर्मवरती आपल्याला दुरुस्त करून कराव्या लागतील। या ठिकाणी बघा एक वजाबाकीचं उदाहरण दिले 54 - 45, हे उदाहरण विद्यार्थ्याला फळ्यावर सोडायला लावायचे किंवा वहीवर सोडायला लावायचं आणि लगेच फोटो काढायचा आणि तो अपलोड करून सबमिट करायचा आणि सेव्ह करायचा आणि सेव्ह केल्यानंतर मग आपण पडताळणीसाठी ते पुढे पाठवून द्यायचा आहे। जर योग्य असेल तर आपलं उत्तीर्ण आणि त्याचं प्रमाण देखील आपल्याला येईल, चुका झाल्या असतील तर चुका देखील आपल्या लक्षात येतील। जे अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याची स्तर निश्चिती आणि नोंदणी करू शकतो। तर यानंतर इथं काय काय आहे बघा, दुसरे जे टॅब आहेत आपल्याला विश्लेषण, डाटा विश्लेषण देखील तिथे पाहायला मिळणार आहे। आपल्या शाळेतील एकूण विद्यार्थी किती, त्यापैकी किती जणांची स्तर नोंदणी झालेली आहे, किती विद्यार्थी शिल्लक आहेत, कोणता विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे हे देखील आपल्याला पाहायला इथे मिळणार आहे। तर शासन निर्णयानुसार 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविला जाणार आहे। त्याचं कार्य सुरू आहे, तर आपण देखील या महान कार्यात सहभागी झालेला आहात। चला आपले विद्यार्थी निपुण घडवूयात, निपुण महाराष्ट्राबरोबर आपला भारत देश देखील निपुण बनवूयात। विद्यार्थ्यांमध्ये सर्व क्षमता प्रतिबिंबित करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात। तर अशा प्रकारे आपण निपुण महाराष्ट्र SCRT हे ॲप आहे, ॲपवरती स्तर नोंदणी अशा प्रकारे करू शकणार आहात। याविषयी काही अडचणी असतील तर आपल्याला ॲपच्या शंका समाधान या टॅबवरती देखील आपल्याला ते मिळेल। सर्वांना या कामगिरीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। महाराष्ट्र राज्यात राहते, मी महाराष्ट्र राज्यात राहते।